गुरुपौर्णिमेनिमित्त गोंदवले बुद्रुकमध्ये वाहतुकीस मोठा बदल, पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे पोलिसांचे आवाहन। नक्की हा वाहतुकीचा बदल कसा आहे पाहू आपला आवाज न्यूजवरती। मान तालुक्यातील श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज मंदिर गोंदवले बुद्रुक इथं बुधवार दिनांक 29 जुलै 2026 रोजी गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या भक्तिभावाने साजरा होणार आहे। या उत्सवानिमित्त राज्याच्या कानाकोपऱ्यातून सुमारे 70 ते 80 हजार भाविक गोंदवले इथं दाखल होण्याची शक्यता असल्याने परिसरात मोठी गर्दी होणार आहे। भाविकांची सुरक्षितता, वाहतुकीची कोंडी टाळणे आणि कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष वाहतूक आराखडा जाहीर केलाय। सातारा ते पंढरपूर या मार्गावरील गोंदवले बुद्रुक हे महत्त्वाचे ठिकाण असल्याने या मार्गावर दिवसभर मोठ्या प्रमाणात वाहनांची वर्दळ असते। त्यातच मंदिर परिसराच्या दोन्ही बाजूंना व्यापारी दुकाने असून गुरुपौर्णिमेनिमित्त भाविकांची गर्दी वाढत असल्यामुळे वाहतुकीवर ताण येण्याची शक्यता लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला आहे। पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 मधील कलम 34 अन्वये अधिकाराचा वापर करून दिनांक 29 जुलै 2026 रोजी सकाळी 5 ते रात्री 11:59 पर्यंत वाहतुकीत तात्पुरते बदल लागू केलेत। या नियोजनानुसार साताराहून पंढरपूर व अकलूजकडे जाणारी सर्व वाहनं खांडसरी चौक, दहिवडी, राणंद, मसवड मार्गे वळवण्यात येणार आहेत। तसेच पंढरपूर व अकलूजहून साताऱ्याकडे येणारी वाहनं मसवड, मायनी, खांडसरी चौक मार्गे अथवा मसवड, शिंगणापूर, फलटण, सातारा या पर्यायी मार्गाने प्रवास करतील। याशिवाय पिंगळी बुद्रुक येथील खांडसरी चौक ते गोंदवले बुद्रुक येथील अप्पा महाराज चौक हा रस्ता गुरुपौर्णिमेच्या दिवशी वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद राहणार आहे। या बंदोबस्ताच्या ठिकाणी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात येणार असून वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी आवश्यक त्या सूचना वाहन चालकांना दिल्या जाणार आहेत। सातारा जिल्हा पोलीस प्रशासनाने सर्व नागरिक, भाविक आणि वाहन चालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करून पोलिसांना सहकार्य करावे, तसेच वाहतूक नियमांचे पालन करून गुरुपौर्णिमा उत्सव शांततेत आणि सुरक्षित वातावरणात पार पाडण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन दहिवडीचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भाऊसाहेब गोसावी यांनी केले आहे। आपला आवाज न्यूज 24 सत्य, निर्भीड, जनतेच्या आवाजासाठी पाहत रहा आपला आवाज। आवाज न्यूज साठी संदीप जठार, गोंदवले।